साडेसाती हा शनीचा 7.5 वर्षांचा कालावधी असल्यामुळे यातून जाणाऱ्या लोकांवर त्यांचे काय परिणाम होतील याची अनेकांना भीती वाटते। या काळात जीवनात काही आत्यंतिक बदल आणि परिवर्तने होतात। शिवाय हे बदल निसर्गात इतके सकारात्मक नसतात। एखाद्या कामात अत्यंत विलंब, शत्रूकडून व्यत्यय, नवीन शत्रू आणि रोग इत्यादी घडणाऱ्या अपघातामुळे साडेसाती हा अत्यंत कठीण काळ मानला जातो आणि बहुतेकांना त्याची भीती वाटते। साडेसाती प्रत्येकी अडीच वर्षाच्या 3 टप्प्यामध्ये घडते। पहिला टप्पा चंद्र राशीच्या आधीच्या राशीत असतो, दुसरा चंद्र राशीत असतो आणि शेवटचा टप्पा हा चंद्र राशीच्या लगेच नंतरच्या राशीत असतो। पहिला टप्पा एखाद्याच्या आयुष्यात शारीरिक समस्या आणि रोग आणण्यासाठी ओळखला जातो। दुसरा टप्पा कर्मशुद्धीकरण किंवा एखाद्याच्या चांगल्या वाईट कर्माचे परिणाम पूर्ण स्वरूपात आणतो आणि अंतिम टप्पा काही विलंबाने का होईना बाकीच्या तुलनेने सोपा असतो। मीन राशीवर बृहस्पती शासित आहे, जो शनीपासून तटस्थ आहे। हे दोन्ही ग्रह न्याय आणि अध्यात्माशी निगडीत आहेत, त्यामुळे साहजिकच मीन राशीसाठी शनीची साडेसाती अतिशय धार्मिक आणि आध्यात्मिक असेल। मीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करायला आवडेल, मग ते अभ्यास, संशोधन, विज्ञान किंवा अध्यात्म असो। साडेसातीच्या कालखंडाच्या शेवटी ते जगापासून अलिप्त वाटू शकतात। भौतिक जगापासून फारसे अंतर राखणे योग्य नाही। शनीची इच्छा आहे की तुम्ही वास्तवाला सामोरे जावे, परंतु त्याच वेळी तुम्ही कोणत्याही गोष्टीबद्दल जास्त विचार करू नये। यामुळे निद्रानाश आणि वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात। जीवनात गोष्टी सुरळीत ठेवण्यासाठी तुम्हाला शांत राहावे लागेल आणि आव्हानांना धैर्याने सामोरे जावे लागेल। शनी तुमच्या संयमाची परीक्षा घेत आहेत। साडेसातीचा पहिला टप्पा 28 एप्रिल 2022 ते 29 मार्च 2025 पर्यंत असेल। जेव्हा शनी तुमच्या जन्माच्या चंद्रापासून 12व्या घरात येतो, तेव्हा मीन राशीसाठी साडेसातीचा पहिला चरण सुरू होतो। म्हणजे पहिल्या चरणात शनी कुंभ राशीत स्थित असेल। ही स्वतःची राशी आहे, त्यामुळे साडेसातीचा प्रभाव सरासरी राहील। तुमच्या कामावरील लक्ष कमी होणे आणि इतरांच्या गोष्टीमध्ये अडकणे सामान्य राहील। शनीची परीक्षा आणि त्याच्या प्रतिक्रियेचा हा काळ त्यानुसार निकाल देईल। ते कोणत्याही परिस्थितीत धारणा, कल्पना आणि वास्तव यातील फरक समजू शकणार नाहीत। मानसिक आणि शारीरिक असंतुलनासह शारीरिक दुःखाची शक्यता देखील खूप जास्त आहे। तुम्हाला अध्यात्म आणि धर्मात अधिक जोडलेले आणि स्वारस्य वाटेल आणि तुम्ही धार्मिक स्थळांशी प्रवास आणि तीर्थयात्रा देखील करायला जाऊ शकता। या काळात तुम्हाला तुमच्या खर्चात कपात करावी लागेल। या टप्प्यात तुमची नोकरी वारंवार बदलू शकता। व्यावसायिक कारणामुळे तुम्हाला खूप प्रवास करावा लागू शकतो। आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे। तुमच्या नात्यात काही समस्या निर्माण होऊ शकतात। या टप्प्यात निद्रानाश ही एक सामान्य घटना असेल। साडेसातीचा दुसरा टप्पा 29 मार्च 2025 ते 2 जून 2027 मीन राशीसाठी जेव्हा शनी तुमच्या स्वतःच्या चंद्र राशीत असतो, तेव्हा साडेसातीचा हा दुसरा टप्पा सुरू होतो। येथे शनी तटस्थ मीन राशीत आहे, ज्याचा स्वामी बृहस्पती आहे। तुम्हाला तत्वज्ञान आणि सखोल विषय शिकवण्यात रस निर्माण होईल। यावेळी तुम्ही अधिक न्यायी आणि नीतिमान व्हाल। तुमची भाषा आणि वागणूक विनम्र असेल आणि तुम्हाला सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावं असं वाटेल। तुम्ही धोरणे बनवण्यात आणि निर्णय घेण्यात सक्षम व्हाल। तुमचा आत्मविश्वास पूर्ण व्यक्तिमत्व आणि वृत्तीमुळे तुमच्याकडे पैसाही येईल। तथापि या टप्प्यात वैवाहिक जीवनात चढ उतार येऊ शकतात। साडेसातीचा तिसरा टप्पा 2 जून 2027 ते 7 ऑगस्ट 2029 पर्यंत साडेसातीचा तिसरा टप्पा असेल। मागील टप्प्याच्या तुलनेत हा टप्पा काहीसा नकारात्मक आहे, कारण शनी आता मेष राशीत प्रवेश करणार आहे। त्या राशीचा ग्रह शनीचा शत्रुग्रह आहे। जीवनात काही तणाव बनून राहील। या टप्प्यात तुम्ही तुमची नोकरी गमावू शकता किंवा खोट्या आरोपाला बळी पडू शकता। काही अनपेक्षित घटनांमुळे जीवनाचा प्रवाह विस्कळीत होईल। तुमच्या आरोग्यालाही धक्का बसू शकतो। याशिवाय मालमत्तेच्या बाबतीतही नुकसान होण्याची शक्यता आहे। तुम्ही खूप आक्रमक आणि हट्टी असाल, ज्यामुळे तुमच्या वैवाहिक आनंदावर परिणाम होण्याची शक्यता आहे। अत्यंत हुशारी शनीसोबत चालत नाही, हे विसरू नये। काही वेळा ते तुम्हाला जे करायचे आहे ते करू देते, फक्त तुम्हाला काय करायचे आहे हे पाहण्यासाठी। मीन राशीतील चंद्रासाठी हीच स्थिती आहे।
जर पहिले 2 टप्पे चुकीच्या कामाने भरलेले असतील तर या तिसऱ्या चरणात सर्व काही उद्ध्वस्त होईल. या चरणात प्रत्येक लहान चुकीची भरपाई शनी करून घेतील. प्रत्येकाच्या आयुष्यात 22 वर्षांच्या अंतराने कमीत कमी 2दा आणि कधीकधी 3दा शनीच्या साडेसातीची पुनरावृत्ती होते. या 22 वर्षाच्या किंवा मागील आयुष्यात ज्यांच्या भूतकाळातील कृत्ये वाईट किंवा अनैतिक नव्हती त्यांच्यासाठी हा पुरस्काराचा कालावधी आहे. परिणाम आणि त्याची तीव्रता व्यक्तीच्या स्वतःच्या कर्मावर अवलंबून असते. असे लोक पण आहेत जे शनीच्या साडेसातीमुळे श्रीमंत तर झालेच, पण तेच लोक धुळीत सुद्धा मिळालेत. आणि असेही लोक आहेत जे यशाच्या शिखरावर पोचले आहेत. ज्योतिषशास्त्रात शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळविण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. हे उपाय करून तुम्ही शनिदेवांना प्रसन्न करू शकता. मंडळी, ज्योतिषशास्त्रात छायापुत्र शनिदेवाला कर्माचा दाता म्हणतात. देवांचा देव महादेवाची कठोर तपश्चर्या केल्याने शनिदेवाला हे वरदान मिळाले आहे असे शास्त्रात नमूद आहे. शुभ कर्म करणाऱ्या लोकांना शनिदेव शुभ फळे देतात. त्यांच्या कृपेने गरीब अल्पावधीत श्रीमंत होतो. त्याचबरोबर शनिदेव वाईट कर्म करणाऱ्या लोकांना शिक्षा देखील देतात. शनिदेव हे सेवा देणाऱ्या लोकांना मदत केल्याने प्रसन्न होतात. त्यामुळे मीन राशीचे लोक न्यायाधीश, वकील, डॉक्टर, ड्रायव्हर इत्यादींची मदत करून शनिदेवाला प्रसन्न करू शकतात. साडेसातीपासून मुक्ती मिळवायची असेल तर रोज स्नान आणि ध्यान केल्यानंतर गंगाजलात काळे तीळ मिसळून भगवान शंकराला अभिषेक करावा. तसेच यावेळी शिव पंचाक्षरी मंत्राचा जप करा. शनिवारी न्यायाचा देवता शनिदेवाची पूजा केली जाते. या दिवशी स्नान करून ध्यान करून शनिदेवाची विधिवत पूजा करावी. तसेच पूजेच्या वेळी घरात शनियंत्राची स्थापना करा. यानंतर रोज शनियंत्राची पूजा करावी. हा उपाय केल्याने शनी दोषापासून आराम मिळतो. साडेसातीपासून मुक्ती मिळविण्यासाठी मीन राशीच्या लोकांनी गुरुवार आणि रविवार वगळता सर्व दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि पिंपळाच्या झाडाची 3 वेळा प्रदक्षिणा करावी. हा उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. शनिदेवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर शमीचे मूळ काळ्या कपड्यात बांधून उजव्या हाताला बांधावे. हा उपाय केल्याने शनीच्या साडेसातीपासूनही आराम मिळतो. हा उपाय तुम्ही शनिवारी करू शकता.